मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळी सकाळी मोटर चालू केली झाडांना पाणी लावायसाठी. शपथ तिथलं राहिलंच की जोडायचं, ध्यानातच नाही माझ्या. तर तुटीला पाणी वाया चाललंय खाली, तुमच्या झाडांवरती जाईन की इकडं. सकाळी सकाळी सगळी कामं करावं लागते, ती बघावं लागते. ती स्वयंपाक करायचा आहे अजून. ईश्वरीची आंघोळ चालली. 8:15 वाजलेत. मी गुरांचं हे सगळं आवरलं. म्हटलं आता मोटर चालू करा. हाड उकरू नको. एकतर मी सारून काढलंय सगळं कामधंदा सोडून. ही भरतंय त्यावर म्हटलं वरच्या झाडांना इकडं परत सोडावं लागतंय. स्वयंपाकाची तयारी करायची. झाडं लई सुकते ती व पाणी नाही दिलं की. 7 वाजता महिनाभर लई हाल येतं. थोडंसं पाणी कमी येतं ना. चला धार पण काढली, किटली दूध ओतून ठेवली. आता अन्नाची वाट बघते कवा उठतोय तो. स्वयंपाक करायचा आहे. चला काय भाजी करावी, थांबा बघूया आता काय भाजी करायची. बटाट्याची भाजी चालली. बटाट्याची कढीपत्ता कांदा टाकलाय. छान अशी बटाट्याची भाजी करायची. थोडीच करायची आज, काही लय माणसं नाहीत, आम्ही 4घच नाही. त्याच्यामुळं आत्यान बापू काय नाही ते आता. आज पण नाही ते यायची. आता उद्या सकाळी येतील. उद्या इरबळची लाईट आहे ना, बापूंना भिजवायचं, त्याच्यामुळे येतील. असा चूल पेटवली. बटाट्याची भाजी शिजाय घालते आता. आणि भाजी शिजाय घालून मस्त कधी एकदा चहा करते. सकाळी चहा केलाय, त्याच्यावर चहा नाही. काय होतंय, दार उघडलं की हा लय वारं लागतं, त्याच्यामुळे एक दारच बंद करून घेतले. चुलीला वारं लागतंय ना. बटाटा कसा लय नाही ह्याचा, आता साधाच बटाटा करायचा. म्हणजे साधा म्हणजे कसं लय वाटून कांदा टोमॅटो ही काय असं टाकलं नाही मी. का तर लय भाजी करायची असल्यावर, पातळ करायची असल्या मग कांदा टोमॅटो टाकून जमतो. थोडीच भाजी करायची म्हणून ना. तुम्ही म्हणता रेश्माताई मशाल्यात चमचं किती टाकलं ते चमचाच भरा ना. चपण्या हातामुळे, उजव्या हातात मोबाईल धरलाय त्याच्यामुळे. छान अण्णाला हाका मारून मारून दमून गेले. अण्णा काय उठा नाही, आज रविवार, त्याच्यामुळे आता काही वर झोपतोय काय झालं. आज नाही सकाळची शाळा, नाही रोज सकाळची शाळा असली की लवकर जातात कावाच पा. 7:30ला तर 7:45ला शाळा भरते त्यांची. त्याला हाका मारावं लागेल आता, कारण का दूध किटलीत ओतून ठेवते. वाढून ठेवले ना आता. उन्हाच्यामुळं खराब होतं ना, वास लागतो त्याला. संध्याकाळचं पण दूध असतं. दूध किती आमचं 5 लिटर भरतं मोजून बरोबर. काय एकच गाय, आणि आता बरं दिवस झाले यायलेली. 5 महिने होत आलं, त्याच्यामुळं परत कमी कमी निघतं. बटाट्याची भाजी शिजली. आता भाकरी करायच्या. आज काय चपात्या करायच्या नाही, पोरं शाळेत नाही जायची का तर आज रविवार आहे. आणि आम्ही पण जाणार आहे आणि जाऊन महागारी येणार आहे. जायचं एका ठिकाणी, तर बघू काय व्हायचंय. बटाटा तर शिजला, आता भाकरी करायच्यात. घेतलंय सगळं साहित्य भाकरीचं. पोरं तर काय उठानात. गुरांना तर मग अशीच खाया टाकून आली, तरी गुरं तर वराटतात ती पाहिजे. किती कवर खाया टाकावं आणि कवर नाही, माझं काय कळा नाही. सारखी ओरडत राहत होती, सारखी बदच नाही. अण्णा उठला का काय काय माहिती. अण्णाचं तर लय स्वांग बाई, काय खरं नाही. अण्णा उठलाय का, काय करतोय, काय झालंय. काय घुसलंय, खडा घुसलाय का काटा घुसलाय दिसला. खडा आता कसं घुसलाय, तुटलेला दिसत. अरे पडला बिल्ला हे झाला असं. रातभर दुखतोय ते. रातभर दुखतंय का. उठा की, घ्या आंघोळ्या करून. पाणी कुणी नाही, आंघोळ चुल इजून गेली या. उरक पाठ दिशेने दूध घालाय जायचंय का, सांगितल्याशिवाय कळतच नाही तुला. नको, आंघोळ करून जा, चांगली स्वच्छ आंघोळ करून जा. पारूस नको जात जाऊ, काय बारीक आहे का तू आता. केस काढल्या ती वेगळी वाटतंय. केस कापून आलाय हो का, आणि मला म्हणतोय केस कापल्या ती कसंच वाटतंय नुसतं. उगच केस कापल्या ती. आता ह्याच्या काय दोन्ही नाही घालायच्या होत्या का. त्या पुरीचं एक ठीक आहे, पण ह्याचं पण गै तर लागली वरडाय. उठलाय आताशी. भेटणार नाही की काय म्हणते याची वेळ. मावशे सिल्वर प्ले बटर मिळणार आहे आपल्याला. काय माहिती एवढ्या 3-4 दिवस वाटतं मग परवा दिवशी 25 का 26 तारखेला. तेच एवढ्या 3-4 दिवसात येईल.
भारतात तर आलंय, फोन आलता त्या दिवशी. कोणाला? भारतात तर आलं या. भारतात आलंय बाई. हा. आता हे म्हणजे त्या दिवशी काय माहिती भारतातच बनवतात का तिकडून येतं काय माहिती, मला नाही माहिती. नाही बाया माहिती. पण त्या दिवशी फोन आलता की तुमचा अख्खा आधार कार्ड आणि ती सबमिट करा, केलं का मग? आलंय म्हणून. 25 ला का 26 ला यायचंय. मला वाटतं मंगळवारी येईल. मंगळवारी नाशिकमध्ये. 3 यायच्या ती कोयांना. रवी शिंदे फिल्म प्रोडक्शनचं, खरं त्याचं आणि रवी शिंदेचं एक. हो की काय सांगायचं मग. भाकरी चालल्यात, भाजी शिजली बटाट्याची मस्तपैकी छान अशी. जेवायचं, पप्पाला बोलव जेवायला. हा. भाकरी तर होत आल्यात बाजरीच्या. तुम्ही म्हणतो आज चपात्या नाहीत केल्या आज, तर आज पोरं पण घरी इथं आणि नाही चपात्याचं आम्ही रोज घरीच असतो. घरीच असते तर पण चपात्याचं एवढं हे काय नाही, रोज रोज पण नाही. म्हणून म्हटलं चला छान बटाट्याची भाजी केली तर भाकरी करावं द्या मस्तपैकी. ज्ञानेश्वरीचं चाललंय खरबूज खायचं सकाळ सकाळ. तुझं म्हणली की चिल. ती म्हणली मम्मी मी काय खाऊ म्हणलं आता खरबूज घरात आहे दुसरं काय नाही, खा मग म्हणलं खरबूज. काय खाते दुसरं आता. चहा काय मी देत नाही अण्णाला ज्ञानेश्वरीला. चहा मनाई फक्त त्या दोघांना, बाकीची सगळी पेतात ती दोघं सोडली तर. चोबस खाली मेन गोष्ट मम्मी देत नाही, मीच पेत नाही. भाकर जोडली. अण्णाला तर सवयच आहे लहानपणापासून, तो कधी पेतच नव्हता चहा. ज्ञानेश्वरी कधीतरी प्यायची पण ज्ञानेश्वरीचा सगळा बंद केलाय. ज्ञानूला मी कवा देत नाही त्याच्यामुळे. अनुचा पण बंद केलाय आणि फक्त आम्ही चिवूला देतो तेवढा. कसं चिवी वाईज बारीक आहे ना आमच्यात, त्याच्यामुळे चिवूला देतो हाय का नाही. गोरी वय अगं काळी तू त्याच्यावर 2 किलो पावडर थापलीची तू, तुझ्यामुळेच आकाडा बसतोय. कोण म्हणलं गोरी? एकच मिनिट. काय म्हणते? झाल्या भाकरी आता दाद्या, तुम्ही जेवून घ्या. कसा वाटला व्हिडिओ? छोटा छोटा काढलाय सकाळपासून थोडा थोडा. आता हा व्हिडिओ इथंच संपवणार आहे मी. बाकीचा व्हिडिओ संध्याकाळपर्यंत, नंतर संध्याकाळीच्या व्लॉग मध्ये. हा कसं सकाळचं तुम्हाला थोडासा टाइमपास म्हणून टाकते मी आपला. आज कसं आत्या बापू नाही पण तुम्हाला संध्याकाळच्या व्हिडिओ मध्ये आत्या बापू घालतील बघायला. दुसरं काय नाही. आमच्या तिघाचा बाजा चाललाय. होय ज्ञानेश्वरी माझा ना अन्नाचा. दूध घालून आला ना तू? बर. असं सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, बाय सगळ्यांना.